नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरचे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिका इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. सराव जी पेपर असतो, सराव परीक्षा असते, तिच्यासाठी गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुम्ही पूर्वपरीक्षेसाठी देखील वापरू शकता. पूर्वपरीक्षेसाठी देखील ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अत्यंत उपयुक्त असणार आहे, तसेच सराव परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे आणि मोस्टली म्हणजे सर्वात जास्त म्हणजे तुमच्या बोर्ड परीक्षा 2024साठी देखील ही प्रश्नपत्रिका अगदी 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 महत्त्वाची असणार आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच जर चॅनलवरती नवीन आले असणार तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. कारण जेव्हा तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे त्यावेळेला आम्ही अनेक सारे IMP क्वेश्चन्स वगैरे घेऊन येणार आहे. सध्या आम्ही जर मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करतो आणि जर सेमीच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ हवी असेल, सेमीमधनं क्वेश्चन पेपर हवी असेल तर त्यांनी देखील जितकी शक्य होईल तितकी कमेंट्स करा, त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ प्रोव्हाइड करू. तुमचा जसा प्रतिसाद मिळेल, जसा रिस्पॉन्स मिळेल तशा पद्धतीने सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही व्हिडिओ क्रिएट करू. मोस्टली सेमीच्या विद्यार्थ्यांनी फक्त कमेंट करा की सेमीमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर हवी आहे, ती तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करूया. सराव प्रश्नपत्रिका बघू शकता. इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 गुण आहे, यासाठी 40 वेळ आहे, 2 तास. बघा, 40 मार्काची प्रश्नपत्रिका आहे आणि बोर्डाच्या दृष्टिकोनातून तुमची पूर्वपरीक्षा आणि सराव परीक्षा त्यासाठी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका अत्यंत अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हाही तुमचे बोर्डाचे पेपर असणार, खूप सारे IMP क्वेश्चन्स किंवा एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आम्ही घेऊन येणार आहे. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब करणं तुम्हाला अनिवार्य आहे आणि या क्वेश्चन पेपरचं PDF हवं असेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. चला सुरुवात करूया. प्रश्न एक ज्यामध्ये ए आहे, अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. पहिल्यामध्ये आहे तुम्हाला दिलेला आहे 5 3 -7 -4 या निश्चयकाची किंमत काढा. आता किंमत काढायची आहे. A B C आणि D दिलेला आहे, फक्त किंमत काढायची आहे तुम्हाला आणि यामधील एक अचूक पर्याय निवडून त्याचं वर्णाक्षर लिहायचं आहे. फक्त वर्णाक्षर म्हणजे जर A आहे तर जर हे -1 आन्सर आहे तर फक्त A लिहायचं आहे. -41 आहे तर B लिहायचं आहे. 41 आहे तर C लिहायचं आहे. D 1 आहे तर D लिहायचं आहे. त्यानंतर सेकंडमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, √5m² मायनस √5m प्लस √5 = 0 या वर्ग समीकरणासाठी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 4 दिलेला आहे. एमध्ये आहे मुळे वास्तव आणि असमान. बीमध्ये आहे मुळे वास्तव आणि समान. त्यानंतर सीमध्ये आहे मुळे वास्तव संख्या नाहीत आणि डीमध्ये आहे 3 मुळे. ओके, त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो, शिर्डी -10 -6 -2 2 डॅश डॅश डॉट डॉट डॉट. यामध्ये आहे एमध्ये अंकगणिती श्रेणी आहे कारण D बरोबर -16. बी नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, अंकगणिती श्रेणी आहे कारण D 4. त्यानंतर सीमध्ये आहे अंकगणिती श्रेणी आहे कारण D बरोबर -4. त्यानंतर डीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, अंकगणिती श्रेणी नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा आहे, जर N A = 2 P A = 5 जर N S = व्हॉट. बघा, अशा पद्धतीने प्रश्न आहे आणि याच्यातील जो काही योग्य वर्णाक्षर आहे, योग्य पर्याय आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये, ज्यामध्ये आहे खालील उपप्रश्न सोडवा. खालील उपप्रश्न सोडवायचे आहे, ज्यामध्ये पहिला आहे, जर 3A + 5B = 26, A + 5B बरोबर 22 तर एची किंमत काढा. एची किंमत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शोधायची आहे, काढायची आहे. त्यानंतर दुसरा आहे खालील वर्ग समीकरण ax² + bx + c = 0 या रूपात लिहून ABCच्या किमती काढा. ABCच्या किमती काढायच्या. हे उदाहरण तुम्हाला 100% हा प्रश्न विचारला जातो. ओके, 100% 2024च्या बोर्ड परीक्षेतही हा प्रश्न 100% डोळे बंद करून विचारला जाईल. सो तुम्ही हा जो काही दुसरा प्रश्न आहे, हा स्क्रीनवरती दिसतोय, खालील वर्ग समीकरण ax². सेमीच्या विद्यार्थ्यांनाही सांगतो आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनाही सांगतोय, नक्की हा प्रश्न 100% विचारला जाईल. डोळे बंद करून तुम्ही हा प्रश्न नोट करा, लिहा, याचीच अधिकाधिक सराव करा. हा प्रश्न 100% विचारला जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर A बरोबर 9 D बरोबर -5 तर T 27 काढा. त्यानंतर चौथा विद्यार्थी मित्रांनो, एक नाणे आणि एक फासा एकाच वेळी फेकले तर यस लिहा. यस लिहायचं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर प्रश्न 2 आहे, कोणतेही 2 आकृती पूर्ण करा किंवा कोणतेही 2 कृती पूर्ण करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेला जात असताना बघा तुम्हाला उदाहरणे सोडवता यावी हे महत्त्वाचं नसतं. तुम्हाला जी काही ॲक्टिव्हिटी असतात त्याच्यामध्ये 7 मार्क्स मिळतात. बघा, तुमच्या गणित भाग 1मध्ये 24 आणि गणित भाग 2मध्ये 27 अशा टोटल ॲक्टिव्हिटीज आहे. गणित भाग 1च्या टोटल 24 ॲक्टिव्हिटीज आहे आणि त्यावर तुम्हाला 7 मार्क मिळणार आहे. त्यापैकी कोणतेही 2 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायचे आणि त्यामध्ये तुम्हाला 7 मार्क मिळणार. पहिल्यामध्ये तुम्हाला 4 असणार आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला 3 मार्क. असे 7 मार्क तुम्हाला 40 मार्काच्या गुणांपैकी 7 मार्क तुमच्या हातचे असतात. 24 विद्यार्थी मित्रांनो ॲक्टिव्हिटीज आहे. सर्व ॲक्टिव्हिटीज सॉल्व्ह करा. ओके, अशा जे दिसत आहे स्क्रीनवरती तशा 24 ॲक्टिव्हिटीज आहे. 24च्या 24 तुम्ही सोडून बघा, 100% तुमचे 7 मार्क्स इथेच फिलअप होणार, इथेच तुमचे फिक्स होणार. यामध्ये पहिला आहे 1 ते 25 अंक लिहिलेली तिकिटे आहेत, त्यातून कोणती एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढली तर यस आणि NS लिहा. यस लिहायचं आहे आणि NS लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील सारणी पूर्ण करा. खालील सारणी पूर्ण करायची आहे. वर्ग समीकरण सामान्य रूप. ओके, समीकरण आणि सामान्य रूप तुम्हाला द्यायचे आहे. फक्त तुम्हाला फिलअप करायचं आहे. तुम्हाला
मार्क मिळणार आहेत 4. ओके, कोणती 2 पूर्ण करायची आहे म्हणजे एक आकृतीसाठी तुम्हाला 2 एक ॲक्टिव्हिटी एक कृती पूर्ण करायसाठी 2 गुण दिले आहेत. 2 करा म्हणजे तुम्हाला 4 गुण इथे मिळतील. 3 दिले आहेत, 3च्या 3 करा. जे तुमचं बरोबर असेल त्यातील त्यांना तुम्हाला 2ला मार्क मिळणार. x वजा y बरोबर 1 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा. आलेख काढू नका, फक्त तक्ता पूर्ण करायचा आहे, आलेख काढायचा नाही. बघा तुम्हाला टिप दिली आहे की तुम्हाला फक्त समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खाली तक्ता पूर्ण करा. काही विद्यार्थी आलेखही काढत बसतात, तर आलेख काढण्याची गरज नाही, फक्त तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये खालीलपैकी कोणती 4 उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी दिलेले कोणती 4 उपप्रश्न सोडवायचे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये पहिला आहे अवयव पद्धतीने सोडवा. अवयव पद्धतीने सोडवायचं आहे, ज्यामध्ये आहे 7m² = 21m. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये जर वजा 4 वजा 2 16m बरोबर 20 तर mची किंमत काढा. त्यानंतर तिसरा आहे पहिल्या n नैसर्गिक संख्येची बेरीज काढा. त्यानंतर चौथा आहे मॅथमॅटिक्सच्या शब्दातील अक्षरे एका कार्डवर एक अक्षर असे लिहून टेबलवर उलटी ठेवली. या कार्डमधील एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढल्यास त्यावर m हे अक्षर मिळवण्याची संभाव्यता काढा. त्यानंतर 5मध्ये आहे x² वजा 3x वजा 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणासाठी b² - 4ac ची किंमत काढा. बघा हा प्रश्न देखील विचारला जातो, यावरती अधिकाधिक सराव करा. b² - 4ac या फॉर्म्युल्यावरती अधिकाधिक सराव करा. ओके, 100% विचारलं जाईल. त्यानंतर प्रश्न 3मध्ये ए आहे, खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करून लिहा. बघा मी तुम्हाला बोललो होतो आधी प्रश्न कृतीचा होता तो 4 मार्काला होता. हा प्रश्न आहे हा 3 मार्काला आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 7 मार्क कृतीवरतीच मिळतात. आणि जेव्हा तुमचा बोर्डाचा पेपर असेल तुमच्या 24च्या 24 गणित भाग 1च्या 24 गणित भाग 2च्या 27 अशा टोटल मॅथमॅटिक्सच्या पेपरच्या वेळी आम्ही ॲक्टिव्हिटीज तुमच्याकडनं लाईव्ह बोर्डवरती सॉल्व्ह करून घेणार आहे. सो प्लीज तुमच्या भवितव्यासाठी तुमच्या मॅथमॅटिक्समध्ये किंवा तुमच्या स्पेसिफिक विषयामध्ये सर्व विषयांमध्ये हायजेस्ट स्कोर करण्यासाठी अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो आमचे व्हिडिओ बघणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही आयफोन जिंकण्याची संधी देणार आहोत. फोन वगैरे काहीतरी गिफ्ट जिंकण्याची आम्ही संधी त्यांना देणार आहोत. कारण आमचा एक छोटासा मिनी कोर्स असणार आहे. 10 ते 15 दिवसांचा तुमचे बोर्ड्स पेपर संपल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन कोर्स आमचा जॉईन करायचा आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो त्यामधील कोणते 3 विद्यार्थ्यांना आयफोन वगैरे गिफ्ट आम्ही देणार आहोत, डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. जर तुम्हालाही याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सॲप नंबर दिसत आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा. तिथे तुम्हाला पूर्ण डिटेल्स प्रोव्हाइड करण्यात येईल. आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्की त्या कोर्सला जॉईन करा. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम असणार आहे, खूप काही तुम्हाला त्यामध्ये शिकायला मिळणार आहे. तुमची वेगवेगळी कला कौशल्य तुम्हाला शिकायला मिळणार आहे. चला प्रश्नावरती येऊया, आपल्या पॉईंटवरती येऊया. यामध्ये पहिले आहे एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 आणि साधारण फरक 3 आहे. तर S27 काढा. S27 काढायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला 3 गुण दिले आहेत. कोणती एक कृती तुम्हाला सोडवायची आहे. दुसरी कृती बघा काय आहे, सूत्रपद्धतीचा वापर करून खालील वर्ग समीकरण सोडवा. ओके, हे सूत्रपद्धती दिली आहे, फक्त खालील समीकरण सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, आणि यासाठी तुम्हाला 3 गुण मिळणार आहेत. त्यानंतर बीमध्ये आहे खालीलपैकी कोणती 2 उपप्रश्न सोडवा. उपप्रश्न सोडवायचे आहे खालीलपैकी 2, ज्यामध्ये पहिला आहे क्रॅमर्स पद्धतीने सोडवा. आता क्रॅमर्स मेथडनुसार तुम्हाला प्रश्न विचारलाच जातो. क्रॅमर्स मेथडवरती होईल तितका शक्य तितका प्रयत्न करा सोडवण्याचा. 6x - 4y = -12, 8x - 3 = -2. त्यानंतर दुसरा आहे 460 या संख्येस एका नैसर्गिक संख्येने भागले असता भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने मोठा येतो आणि बाकी 1 येते. नंतर भागाकार आणि भाजक काढा. त्यामध्ये तिसऱ्या विद्यार्थी मित्रांनो 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी किती नैसर्गिक संख्या आहेत. त्यानंतर चौथा आहे 2 पासे एकाच वेळी टाकले असता वरच्या पृष्ठावरील अंकांची बेरीज 33 येण्याची संभाव्यता काढा. त्यानंतर प्रश्न 4 आहे खालीलपैकी कोणते 2 उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणते 2 उपप्रश्न सोडवायचे आहे. यामध्ये पहिला आहे एका अंकगणिती श्रेणीचे 9वे पद 0 आहे तर 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट असते हे दाखवा. त्यानंतर दुसरा आहे 3x² - 2x + p = 0 आणि 6x² - 17x + 12 = 0 या समीकरणांचे एक मूळ सामायिक असेल तर p ची किंमत काढा. त्यानंतर तिसरा आहे एकाच आलेख कागदावर 2x = y + 2 आणि 4x + 3y = 24 या समीकरणांचे आलेख काढा. या आलेखांमुळे x अक्षावर तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. त्यानंतर आहे प्रश्न 5वा खालीलपैकी कोणती एक उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणता एक उपप्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला आणि यासाठी 3 गुण देण्यात आलेले आहे आणि हा तुमच्या कृतीपत्रिकेचा प्रश्नपत्रिकेचा शेवटचा प्रश्न असणार आहे. बघा पहिला आहे तुम्हाला अंकगणिती श्रेणी 7 13 19 25 ... साठी बघा आता AD काढा, T7 काढा, T8 काढा आणि T7 + T8 काढा. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आहे आणि खूप सोपं ही प्रश्न आहे. ओके, तर सर्वात प्रथम दुसराही प्रश्न एकदा वाचतो आणि त्यानंतर तुम्हाला IMP वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतो. सेकंड आहे तुम्हाला आकृती दिली आहे. आकृतीमध्ये ABC या खेड्यांची स्थाने दर्शविली आहेत.
रोनित हा एपासून बीकडे जाणार आहे. तो प्रथम एपासून पूर्वेस सीकडे आणि सीपासून उत्तरेस बीकडे जातो. ए आणि सीमधील अंतर हे ए आणि बीपेक्षा 9 किमीने अधिक आहे. ए आणि बीमधील अंतर हे बी आणि सीमधील अंतराच्या दुप्पट आहे. रोनितने एपासून बीकडे सरळ जायचे ठरवले तर ए व बी मधील अंतर काढा. बघा, अशा पद्धतीने हे तुमची पूर्णपणे गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका संपलेली आहे आणि व्हिडिओही इथे संपलेला आहे. परंतु IMP क्वेश्चन सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुमचा बोर्डाचा पेपर असतो, अनेक विद्यार्थी ट्रेसमध्ये असतात की मॅथमॅटिक्स म्हटलं की त्यांना अनेकांना बर्डन येतं आणि मॅथमॅटिक्समध्ये विद्यार्थी खूपच तणावग्रस्त झालेले असतात. हा तणाव दूर करण्यासाठी तुम्ही फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पास करण्याची किंवा तुम्हाला हाय स्कोर करून देण्याची परिपूर्ण जिम्मेदारी आमची असणार आहे. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. आम्ही ज्या पॉईंटवरती सांगतो त्या पॉईंट्सवरती तुम्हाला फोकस करायचा आहे. 100% तुमचा वेळ वायाला न जाता तुम्हाला ज्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे त्या पेपरला येणार आहेत त्याच गोष्टीचा अभ्यास करायला आम्ही तुम्हाला लावणार. ओके, म्हणजे तुम्हाला सर्व चिंता बाजूला ठेवायची, फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करायचं आहे. आमची जी काही 10सी रिलेटेड 10वीच्या विद्यार्थ्यांची IMP क्वेश्चन्स वगैरे रिलेटेड व्हिडिओज येणार तिला तुम्हाला बघायचं. ओके, तुमचा वेळ वायाला घालवायचा नाही. तुमचा वेळ बहुमूल्य आहे. जे पॉईंट्स वगैरे आम्ही सांगणार त्यावरती स्टडी करा. अदरवाईज तुम्ही कोणत्याही गोष्टीला तुम्ही प्राधान्य दिलं नाही तरी चालेल. फक्त ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार किंवा आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करणार त्या पॉईंटवरतीच तुम्ही फोकस करा. तेच एक्झाम्पल तुम्ही सोडवा. नक्की तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला अधिकाधिक रिझल्ट बघावयास मिळेल. आम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि या गोष्टी आम्ही तुम्हाला शेअर करणार आहे की कोणत्या पद्धतीने क्वेश्चन पेपर असते, कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर असते आणि तुमच्या बोर्डाच्या ज्या काही MCQ टाईप क्वेश्चन असणार, जे एक्सपेक्टेड असणार MCQs, ते आम्ही तुम्हाला बोर्डवरती सॉल्व करून घेणार. तुमच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे आम्ही सॉल्व करून घेणार. म्हणजे 7 आणि ते 3 झाले 10 गुणांचा पेपर आम्ही 100% तुमचा फिक्स करून देणार. त्यानंतर तुमच्याकडनं जे की क्रॅमर्स रूल झालं, त्यानंतर जे बी फॉर्म्युला मेथड झालं, हे 1-1, 2-2 मार्काचे प्रश्न आम्ही तुमच्याकडनं सोडवून घेणार. सो प्लीज तुम्हाला फक्त एक ॲक्टिव्हिटी करायची, चॅनलला सबस्क्राईब, आम्हाला व्हॉट्सअपवरती टेक्स्ट करून ठेवा. तुम्हाला आमचा मिनी कोर्स जॉईन करायचा असेल तर फक्त तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असावे याकरिता, आणि त्यासोबतच PDF साठी टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ही सराव परीक्षा इयत्ता 10वी किंवा पूर्वपरीक्षा इयत्ता 10वी गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका इथे समाप्त झालेली आहे. बोर्डाच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त प्रश्नपत्रिका आहे. बोर्डाच्या वेळेसही वापरू शकता, काही हरकत नाही. सराव होईल तुमचा अधिकाधिक. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप लांब झालेला आहे, खूप म्हणजे एकदम छोटीशी झालेली आहे, फक्त 12 किंवा 13 मिनिटाची आहे. तर या व्हिडिओला इथे समाप्त करूया. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. याआधी आपण विद्यार्थी मित्रांनो तुमच्या